नमस्कार मैत्रिणींनो, माझ्यातले मी ग्रुपतर्फे आयोजित या गुगल मीट म्हणूया आपण गुगल मीटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर 2 दिवसावर येऊ घातलेल्या 21 तारखेला 21 फेब्रुवारी हा मातृभाषा दिन म्हणून ओळखला जातो आणि तसेच 27 फेब्रुवारी हा मराठी राज्यभाषा दिवस म्हणून ओळखला जातो. या दोन्ही दिवसाचं औचित्य साधून आपण एक मराठी साहित्य सादरीकरण असा एक कार्यक्रम आपण आज ठेवलेला आहे. तर मातृभाषा दिवस हा साजरा करण्याची संकल्पना युनेस्कोने 1999 साली मांडली संकल्पना ती जगासमोर. आणि मग 2000 पासून मातृभाषा दिवस हा 21 फेब्रुवारीला साजरा करण्याचं ठरवलं. मग तेव्हापासून मातृभाषा दिवस साजरा करण्याला सुरुवात झाली. तर मातृभाषा ही म्हणजे जशी मराठी आपली कोसो जसं जाईल तशी ती बदलत जाते, तसंच मातृभाषा ही दुसरी तिसरी काही नसून ती मराठी भाषाच आहे. पण ठीक आहे, जे कोणी प्रत्येकाची मातृभाषा वेगळी असू शकते. कोणाची तेलुगू असेल, कोणाची हिंदी असेल, कोणाची गुजराती असेल, पण बेस म्हटलं गेलं तर ते हा मराठी शक्यतो सगळं शाळांमध्ये किंवा शिक्षण हे सगळं आपल्या मातृभाषेत मराठीमध्ये, महाराष्ट्रात तर मराठीमध्येच होतं. तर मातृभाषेमध्ये जर शिक्षणाचा पाया असेल तर पुढे जाऊन मुलाला शिक्षणाचं ते शिक्षण सहज आणि सुलभ होतं. मातृभाषेत शिकल्यामुळे त्याचा जो बेस आहे, पाया, तो अगदी भक्कम बनतो. आणि मातृभाषा दुसरं तिसरं काही नाही आहे, तर आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरेची ती एक ओळख आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर मातृभाषा म्हणजेच आपली मराठी भाषा ही ऐकायला आणि वाचायला तितकीच गोड आहे आणि तितकीच समजायलाही साधी आणि सोपी आहे. मराठी भाषेमध्ये आणि मातृभाषेमध्ये आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भरपूर लेखकांचं आणि कवींचं साहित्य अजरामर झालेलं आहे. खूप सारं साहित्य आपल्या वाचनात येतं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण मातृभाषा दिवस आपल्या माझ्यातली मी ग्रुपतर्फे आपण एक साहित्य सादरीकरण असा कार्यक्रम घेत आहोत. तर तुम्हा सर्वांचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला आवडणाऱ्या भाषेमध्ये तुम्ही तुमचं जे काही साहित्य सादरीकरण आहे ते तुम्ही करू शकता. आणि मी जसं म्हटलं तसं 5 ते 7 मिनिटामध्ये तुम्ही तुमचं साहित्य सादर करण्याचं तेवढं वेळेचं बंधन पाळा, कारण प्रत्येकीला बोलायचं असतं आणि तसं मोबाईल आता याला रेकॉर्डिंगसाठी पण तेवढं वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे रेकॉर्डिंग तर होतच आहे, वेळेचं तुम्ही मर्यादा पाळा. तर आपण सुरुवात करूयात. आणि सर्वात प्रथम विनयाताईनं थोडंसं काम आहे म्हणून त्यांनी मला रिक्वेस्ट केली की त्यांचा सादरीकरण पहिल्यांदा घ्यावं. तर विनयाताई, तुम्ही तुमची थोडक्यात ओळख सांगा आणि तुम्ही काही सादर करणार असाल, काय सादर करणार आहात ते सांगा. नमस्कार, मी विनया देशमुख. मी मूळची वराडातली आहे. कारंजा लाड हे माझं गाव आहे. त्याच्यामुळे तिकडच्याच भाषेत एक कविता सादर करायचा मी प्रयत्न करते. आणि ही कविता माझी नाही आहे, माझी मैत्रीण ॲडव्होकेट मंगला नागरे यांच्या कलगी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. आणि त्यांची परवानगी घेऊनच मी आज कविता आपल्या पुढे सादर करते. ऍक्च्युली आजच्या सर्व धकाधकीच्या जीवनात सर्वजण खूप बिझी झालेले आहे. पहिले काय असायचं, एक जण कमवायचं आणि बाकी सगळे घरी राहायचे, घरी बसून खायचे. पण आता उलट झालं, एक कोणीतरी म्हातारा माणूस घरी असते आणि बाकी सर्व बिझी असतात. मोस्टली तर सर्वजण कामाला जातात आणि स्टुडंट वगैरे असतात ते आपल्या अभ्यासात बिझी असतात. अशा वेळेस जे घरी म्हातारे असतात, घरी असतात किंवा गावावर असतात, तर ते पुन्हा आता शहरात कधी आले तर त्यांना सर्वांशी भेटायचं असते आणि त्यांच्यासाठी वेळ द्यायला कोणाला वेळच नसतो. अशा वेळेस त्यांच्या मनातली काय उलाढाल असते ही माझ्या कवितेत मी सादर करत आहे. कवितेचं नाव आहे मैनाबुडी. मैनाबुडी ही गावातून आपल्या मुलाला सुनांना भेटायसाठी शहरात आलेली आहे. आणि त्यावेळेस तिच्या मनाची उलाढाल काय होते ती ऐका. मैनाबुडी. पिरमाच्या बोलासाठी हपापली बुडी माय, पिरमाच्या बोलासाठी हपापली बुडी माय, याच्या त्याच्या सर्वायच्या पुढे धावतच जाय, याच्या त्याच्या सर्वायच्या पुढे धावतच जाय. सर्व मोरच म्हातारी मिंदी मिंदी होत जाय,
सर्व मोरच म्हातारी मिंदी मिंदी होत जाय, मुंग घेऊन बिचारी उगी मुगी होत राय. मुंग घेऊन बिचारी उगी मुगी होत राय. पोराले बी गोंजारून म्हणे 2 घास खाय. पोराले बी गोंजारून म्हणे 2 घास काय. बाबू तिले झिडकारे, बाबू तिले झिडकारे आपिसात निघू जाय. बाबू तिले झिडकारे आपिसात निघून जाय. मुलीकडे जाते. बोले पोरीले माहेरी 2-3 दिवस राय. बोले पोरीले माहेरी 2-3 दिवस राय. मोठी ते इंजिनियर, मोठी ते विंजिनियर माझ्यासाठी टाइम नाही. मोठी ते इंजिनियर माझ्यासाठी टाइम नाही. जावयाले बाप्पा कधी बोललीच जरी नाही. जावयाले बाप्पा कधी बोललीच जरी नाही. पदराले गाठ बांधे तोरा झेलतच सदाय. पदराले गाठ बांधे तोरा झेलतच सदाय. सून शिकेल शायनी, सून शिकेल शायनी शान दाखवतच जाय. सून शिकेल शायनी शान दाखवतच जाय. दिसरात माहेराचं निरे गुण गात गाय. दिसरात माहेराचं निरे गुण गात राय. पावना रावना सारे सरबराईत रावे. पावना रावना सारे सरबराईत रावे. खरी खोटी ऐकू ऐकू बुडी खालीवर पाय. खरी खोटी ऐकू ऐकू बुडी खालीवर पाय. नवऱ्यानं तर जन्माचा ठेका घेतलाच हाय. नवऱ्यानं तर जन्माचा ठेका घेतलाच हाय. वले डोळे पुसायले कुणी जवळच नाही. नवऱ्यानं तर जन्माचा ठेका घेतलाच हाय. वले डोळे पुसायले कुणी जवळच नाही. नातवाचं उलीसक गोड कौतुक पाय. नातवाचं उलीसक गोड कौतुक पाय. मैनाबुडी मनातून लय हरपून जाय. नातवाचं उलीसक गोड कौतुक पाय. मैनाबुडी मनातून तवा हरकून लाय. वा, धन्यवाद. खूप छान कविता. आणि असं एकदम अशी वेगळी भाषा, थोडीशी कानावर पडली की छान वाटतं ऐकायला. त्यातला गोडवा खूप छान सादर केला तुम्ही विनाताई. हो, विनाताई, तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही थांबू शकता किंवा धन्यवाद. लिहू गेलं तरी चालेल, किंवा ऐकायचं असेल तर थोडा वेळ थांबू शकता. हो हो, मी लिहू करते ताई. चालेल चालेल, धन्यवाद. नाही, मी नंतर सॉरी, मी हो हो, नाही ऐकेल नाही, ठीक आहे. सर्वांचं. नाही हो, माझ्यासाठी सगळेजण थांबले आहे नाही जायचं. नाही नाही, कारण तुम्ही असता कायम. ठीक आहे, हा, चला येते मी नंतर ऐकेल सर्वांचं. ओके ओके, नंतर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. ओके. पुढच्या आहेत आपल्या वंदना देशपांडे. वंदना ताई, माईक सुरू करा. माईक सुरू करा. हां, नमस्कार. नमस्कार, नमस्कार. मी वंदना देशपांडे नागपूर इथून बोलते आहे. पुढे अजून काही माहिती सांगायची आहे का? नाही, तुम्ही काय सादर करणार ते सांगा. हॅलो. हा, तर माझ्याजवळ हे पुस्तक आहे घाण माकड म्हणून. आता हे घाण माकड काय आहे, या पुस्तकाला जवळजवळ पुष्कळ पुरस्कार मिळालेले आहेत. विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला आहे. साहित्य विहार संस्थेचा मिळालेला आहे. तर राज्यस्तरीय पुरस्कार पण मिळाला आहे. आता याच्यात हे नाव ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे काय प्रकार आहे बघा. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये होळीच्या वेळेला एक खेळ खेळला जातो. तर त्यावेळेस काय प्रकार असतो त्याच्यावरनं हे नाव दिलेलं आहे, घाण माकड. त्यातला एक छोटासा उतारा मी सादर करते. ठीक आहे. लहानपणी जितकं जास्त खेळायला मिळालं तितकं माणसाचं आयुष्य समृद्ध होतं म्हणतात. आजच्यासारखी खेळणी किंवा टॉईज आमच्या लहानपणी नव्हती. त्यामुळे माती, गोटे, सायकलचे टायर, झाडांची पाने हे साहित्य म्हणजे आमची खेळणी होती. या खेळण्यांनी लहानपणी दिलेला आनंद इतका मोठा होता की तो अजूनही उरतो आहे. खेळामुळे शरीर आणि मन दोन्हीही तंदुरुस्त राहतं. मातीत खेळण्याने आपल्या अंगाला मातीचा स्पर्श होतो किंवा मातीच्या अंगाखांद्यावर खेळण्याने एक वेगळा आनंद मिळतो. खेड्यात ज्यांचे आयुष्य गेले त्यांच्या वाट्याला हा आनंद निश्चितच आला असणार.
असाच एक माझा आवडता खेळ म्हणजे घाणमाग खेळ. तसे पाहिले तर घाणमाकड हा खेळ नव्हता, कारण यात कोणी आऊट वगैरे होत नव्हते. ते मनोरंजनाचे एक साधन होते. घाणमाकड 2 लाकडांनी तयार व्हायची. एक उभे लाकूड जमिनीत गाडायचे, त्याच्या वरच्या बाजूला थोडे बोथट टोक करायचे. त्यानंतर दुसरे आडवे धनुष्याकृती लाकूड घेऊन त्या लाकडाला मध्यभागी खाच पाडायची. मग त्या उभ्या लाकडावर हे आडवे लाकूड बरोबर त्या खाचेमध्ये ठेवले की घाणमाकड तयार व्हायचे. साधारण होळीच्या 2 महिने आधी काहींच्या घरी तर काहींच्या वेटाळांमध्ये घाणमाकडं लागायची. वेटाळ्यातील मुले घाणमाकडावर बसून गोल गोल फिरायची. आज गावोगावाच्या जत्रांमध्ये झुले दिसतात. हे झुले विजेवर चालतात म्हणजे फिरतात. घाणमाकड हा गावातील विजेशिवाय चालणारा झुलाच होता. एका वेळी 2 किंवा 4 लहान मुले घाणमाकडावर बसत. बसणाऱ्यांनी लाकडाला आणि एकमेकांना पक्के पकडून ठेवले की घाणमाकड फिरवली जायची. त्यात अनेक जण घाबरून ओरडत, काहींना चक्कर आल्यासारखे वाटते. गोल फिरवणारा आणखी वेगाने झोका द्यायचा. त्यात काही जण खाली पडायचे, कधी डोके फुटायचे, पण घाणमाकडावर बसणे थांबायचे नाही. होळीपर्यंत या घाणमाकडाचा आनंद लुटता यायचा, कारण होळीला घाणमाकडाचे लाकूड होळीत टाकून अग्निदेवतेला अर्पण करायचे. काही ठिकाणी घाणमाकडाच्या उभ्या लाकडाभोवतीच होळी रचली जायची. काळ बदलला तशी ग्रामीण भागातील अनेक प्रथा, परंपरा, खेळ बदलले किंवा ते कालबाह्य झाले. मार्च महिना सुरू होताच गावातील घाणमाकडीचे वेध लागायचे. त्यासाठी लाकूड साधारण पळसाचेच आणले जायचे. तसेही या महिन्यात पळसाचे महत्व वेगळे होते, कारण पळसाला रंगीबेरंगी फुले याच वेळी लागायची. होळीला रंग तयार करायचा तो याच फुलांपासून, आणि दुसरे घाणमाकडीसाठी लाकूडही पळसाचेच आणले जायचे. आताच्या डिजिटल युगात घाणमाकड कदाचित हास्यास्पद वाटू शकेल. आजची मुले सारे खेळ मोबाईल किंवा टॅब आणि लॅपटॉपवर खेळतात. स्क्रीनवरचे मैदान, तेथील खेळाडू यात सारे वेडे होतात. त्यामुळे या पिढीचा मातीशी आणि निसर्गाशी फारसा संबंध येत नाही. घाणमाकड आणि त्यावेळेचे अन्य खेळ थेट निसर्गाशी जुळलेले होते. त्यामुळे जे काही दिसायचे ते अस्सल होते आणि त्यातून मिळणारा आनंदही अस्सल होता. आता शहरात आलो आणि घाणमाकड फक्त आठवणीपुरतीच उरली आहे. आता घाणमाकडावर गोल फिरले नाही की त्यावरून खाली पडणे नाही. घाणमाकडाचे वैशिष्ट्य म्हणजे ती गोल फिरून जिथून निघाली तिथेच पुन्हा परत यायची. माणसाला आयुष्यात असे अनुभव अनेकदा येत असतात. खूप गोल गोल फिरून आयुष्याचे घाणमाकड होते आणि माणूस पुन्हा जिथे होता तिथेच येऊन पोहोचतो. अर्थात हे झाले घाणमाकडीचे मोठे झाल्यावरचे अर्थ. पण बालपणी तिने दिलेला आनंद, तिच्या आठवणी कधी विसरणे शक्य नाही. धन्यवाद. खूप छान वंदनाताई. आणि खरंच एक वेगळी माहिती आम्हाला समजली, जी कोणाच म्हणजे मला वाटत नाही की कोणाला माहिती असेल. आणि कसं आहे ना, म्हणजे पारंपरिक खेळ म्हणा किंवा काही पद्धती म्हणा, माहीतच नाही. माहीतच नाही, ते आपण विसरत चाललोय. आणि आजच्या मुलांना तर असे खेळ वगैरे माहीतच नाहीत जे पूर्वीचे मैदानी खेळ होते. कारण शरीराला माती लागणं हे खूप गरजेचं आहे. मातीमध्ये खेळलेली मुलं ते मातीशी जोडली गेलेली म्हणतात, तसं आजच्या मुलांना हा आनंद, निखळ आनंद मिळत नाहीये. खूप छान. म्हणजे अशा खूप पुराणकथा आहेत, काही परंपरा आहेत, त्या आपल्या अजूनही म्हणजे विस्मरणात गेलेल्या गोष्टी आहेत. त्या अशा गोष्टी खरं तर समोर आल्या पाहिजेत. आता म्हणतात ना की आता पूर्वीचे दिवस परत येत आहेत असं वाटतंय. आता लोकांना चुलीवरचं जेवण आवडतंय, म्हणजे पुन्हा लोक बाबा गावाकडे चाललेत. ही एक चांगली गोष्ट आहे. असा बदल हा खरंच चांगला आहे, जो आपल्या मातीशी आपल्याला जोडून ठेवायला. नक्कीच खूप छान वंदनाताई. पुढच्या आपल्या लेखिका, कवयित्री, मैत्रिणी आहेत वैदेही. एक सांगायचं सांगा. आणि एक हे पुस्तक जे लिहिलंय ते अविनाश महालक्ष्मी यांनी लिहिलेलं आहे. आणि ही जी कथा, हे काही घडत आहे ते यवतमाळातील वणी तालुक्यातला शिरपूर गावामध्ये आहे. हा अजूनही पारंपरिक खेळ चालतात, चालू आहे तिथे. हो, त्या ठिकाणचं लिहिलेलं आहे. खूप छान चालू आहे. नक्कीच हे पुस्तक मिळालं तर वाचण्या योग्य आहे. खूप छान पुस्तक असणार आहे नक्कीच. हा, छान. हो, वैदेही, पुस्तक छान आहे.
नमस्कार. नमस्कार. आवाज येतोय माझा? हो येतोय. हॅलो. हा हा बोला. आवाज आवाज येतोय का माझा? हो 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 हो. नमस्कार मैत्रिणी. खूप दिवसांनी आले आज. थोडासा सॉरी, हो पण थोडंसं बिझी चालले सध्या. कॅमेरा थोडासा वर घ्यावा दे. तुमचा चेहरा दिसत आवाज नाही. येत नाहीये? चेहरा दिसत नाहीये. थोडंसं कॅमेरा वरती घ्या वर. किंवा तुम्ही थोडंसं खाली व्हा. हा. एक मागे मिनिट. व्हा थोडंसं. जरा हां हां ओके ओके. आता दिसतोय? हो हो ओके. ओके. तर जसं आपल्या ग्रुपवरती परवा डिस्कस झालं ना, हो, तर हो. आपण जे प्रमाण माझं सगळं आयुष्य मुंबईत गेलंय, त्यामुळे पण मला बोलीभाषा खूप आवडतात. हां. सगळ्याच बोलीभाषा खूप आवडतात. म्हणून मी ठरवलं की बहिणाबाईंची जी अहिराणी, त्यांच्या ज्या सगळ्या कविता अहिराणी भाषेतल्या ज्या आहेत ना, त्या कवितांची गोडी आपल्या कुठल्याही प्रमाण भाषेच्या कवितेला येईल असं मला वाटत नाही. म्हणून आज मी एक बहिणाबाईंची आपल्या सगळ्यांना ती कविता माहितीये, ती एक कविता मी वाचते आणि नंतर जर आपल्याकडे थोडासा वेळ उरला, आज माझ्याकडे वेळ आहे म्हणून, तर मी शेवटी आपलं सांगली साताऱ्याकडचा जो लहेजा आहे ना, त्याच्यामध्ये जे भारूड असतं ते जर मला वेळ मिळाला तर मी त्याचं शेवटी सादर करते. आता मात्र मी बहिणाबाईंची एक कविता वाचते. चालेल, आता माझा चालेल. आवाज येतोय बरोबर? हो येतोय. आवाज येतोय? हो हो. माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली, माझी माय सरस्वती. तर ह्या फक्त 4 ओळी त्या सरस्वतीला वंदन करण्यासाठी होत्या. मी जी कविता वाचते ती आहे कशाले काय म्हणू नये. बिना कपाशी नवले त्याले बोंड म्हणू नये, बिना कपाशी नवले त्याले बोंड म्हणू नये, हरी नामाई ना बोले त्याले तोंड म्हणू नये, हरी नामाई ना बोले त्याले तोंड म्हणू नये. नाही वाऱ्यानं हालन त्याले पान म्हणू नाही, नाही ऐके हरी नाम त्याले कान म्हणू नाही, नाही ऐके हरी नाम त्याले कान म्हणू नाही. पाटा ए हरी वाचून त्याले माया म्हणू नाही, नाही देवाचं दर्शन त्याले डोया म्हणू नाही, नाही देवाचं दर्शन त्याले डोया म्हणू नाही. ए हरी तू नाही रीती तिले मोठ म्हणू नाही, केली स्वतःची भरती त्याले पोट म्हणू नाही, केली स्वतःची भरती त्याले पोट म्हणू नाही. हे जे कडवं आहे ना अतिशय सुंदर आहे. नाही वळखला कान्हा तिले गाय म्हणू नाही, नाही वळखला कान्हा तिले गाय म्हणू नाही, जिले नाही फुटे पान्हा तिले माय म्हणू नाही, जिले नाही फुटे पान्हा तिले माय म्हणू नाही. अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हणू नाही, इके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हणू नाही, इके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हणू नाही. दुधावर आली भुरी, दुधावर आली भुरी तिले साय म्हणू नाही, जिची माया गेली सरी तिले माय म्हणू नाही, जिची माया गेली सरी तिले माय म्हणू नाही. ज्याच्या मधी नाही पाणी, ज्याच्या मधी नाही पाणी त्याले हाय म्हणू नाही, धाय ऐकून आडला त्याले
धावा ऐकून वाढला त्याले पाय म्हणून इमानाले सरला त्याले नेक म्हणून जन्मदात्याले भोवला त्याले लेक म्हणून जन्मदात्याले भोवला त्याले लेक म्हणून मी जविते भुक्या पोटी तिले रात म्हणून आखडला दानासाठी त्याले हात म्हणून आखडला दानासाठी त्याले हात म्हणून बिना कपाशी नाऊले त्याले बोंड म्हणून हरी नामाई ना बोले त्याले तोंड म्हणून. धन्यवाद. खूप छान वैदिक, खूप छान. आणि तुमच्या आवाजात अजून छानच ती कविता सादर केली तुम्ही. खूप दिवसांनी हा योग आला आम्हाला खरं तर. आणि मैत्रिणींनो, वैदिक कायमच जेव्हा अशा कार्यक्रमामध्ये येतात तेव्हा नक्की त्यांचं गाणं असतंच त्यांच्या सुरेल आवाजात. खूप छान सादरीकरण करतात. आज खूप दिवसांनी योग आला. खूप छान वैदिक. हो ना, खरंच आज खूप तुम्हाला शेवटी वेळ उरला तर तुम्हाला भारूड ऐकवते. हो हो नक्कीच. आपला वेळ असला की आपण नक्कीच घेऊ पुढच्या आपल्या. हो 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 ना. दोघे संगीतांना सॉरी म्हणते का, खरंच वेळ मिळत नाहीये सध्या मला, म्हणून लिहिणं पण झालं नाही. हो खरंच सुंदर. तुम्ही आयुष्यविषयक जे संकल्पना आहेत त्या किती सुस्पष्ट असल्या पाहिजे. हो छान सांगितलं. चांगलं ऐका, चांगलं बोला, चांगलं बघा. खूपच चांगलं. पुढच्या आपल्या लेखिका मैत्रिणी आहेत अश्विनी. म्यूट करते मी. हो हो अश्विनी इंदुलकर. माईक सुरू करा अश्विनी. माईक सुरू करा. माईक कॅमेरा बंद केला मी. माईक. माईकचं जे चिन्ह दिसतंय ना. हा झाला. हो झाला. आवाज येतोय? हो हो येतोय ना आवाज? हो हो येतोय. हा इथे ठीक आहे. यवतमाळ साहित्य संघामध्ये हास्य कविता स्पर्धा होती, त्याच्यामध्ये मी लिहिलेली ही कविता आहे. स्वलिखित आहे आणि बोली भाषेमध्ये आहे. तुमचं नाव ती इथे सादर करते. अश्विनी इंदुरकर. कवितेचं नाव आहे हास्य कविता माझा नवरा. करू सुरू? हो हो. काल माया नवरा भलताच कुशीत होता. काल माया नवरा भलताच कुशीत होता. म्हणला मले बोल काय तुले पाहिजे आता. मी म्हणलं राया मले बर्गर खायचा होता. मग मले पाहिजे ते मिळाला डब्बल हत्ता. मग मी म्हटलं देसाल काजी सोबत पिझ्झा. ते म्हणलं दावतो की तुला सिनेमा पिझ्झा. कोणत्या टाकी जात होतो तू तर नाही खोट. तुम्ही तयार पण माय नसीबच हाय खोट. चल तुले घेऊन देतो मग दागिना झक्कास. खिशात नाही पैक आणि कायले ही बकवास. मग म्हणलं राहू द्या बांधून दे जा मले माडी. म्या म्हणलं राहू द्या बांधून दे जा मले माडी. ते म्हणलं घेऊन घेतो तुला एक झाक साडी. राहूच द्या म्हटलं तुमच्या साऱ्या या बाता. थकलो म्या बी ऐकून तुमच्या भूल थापा. धन्यवाद. छान. अश्विनताई तुमची कविता ऐकताना ना मला रेडिओवरचा तो एक कार्यक्रम आठवला की तो बहुतेक तिकडचाच होता सादरीकरण. ते कॉमेडी यायची 1-2 मिनिटाचं. नवरा बायकोची ती केमिस्ट्री असायची. ते आठवलं मला. खूप छान. पुढच्या आपल्या लेखिका मैत्रिणी आहेत. हास्य कविताच होती. हो हो. रेखा देशमुख. रेखाताई माईक सुरू करा. माईक. नमस्कार, माझं नाव रेखा देशमुख. मी बाणेर पुणेहून बोलते आहे. एक मिनिट. मातृभाषा ही आपली पहिली भाषा असते
आणि मातृभाषा म्हणजे नक्की काय, तर आईच्या पोटात असतो तेव्हापासून आई जी भाषा बोलत असते ना, ती आपली मातृभाषा असते. म्हणजे बाळाला आईचा आवाज स्पष्ट ऐकायला येत असतो आणि अ, ऐकत असतं बाळ. तर मातृभाषेची सुरुवात ही अशी होते, म्हणजे पोटात असल्यापासून होते. आणि अ, लहानपणी जी भाषा आपण म्हणजे मुलांना शाळेत जर मातृभाषेच्या शाळेत घातलं तर ते लवकर शिकतात आणि शिक्षण चांगलं चांगलं समजतं आणि नंतर मग इंग्लिशमध्ये किंवा कुठल्याही दुसऱ्या भाषेत शिकलं तरी त्याचं आकलन जास्ती होतं असं म्हणतात. बरोबर. मी 40 वर्ष दिल्लीला राहून आले. तर तिकडे माझी एक मैत्रीण होती उरिया. तर तिने ह्या मातृभाषेच्यावर बरंच काम केलं आणि तिला मी मदत करत असायची. तर आम्ही शाळेमध्ये जाऊन एक वर्कशॉप घ्यायचो आणि मुलांना त्यांची त्यांची मातृभाषा विचारायचो आणि किती मुलं आपल्या घरी आपल्या मातृभाषेत बोलतात ते विचारायचो. तर आता पूर्वी आपण आपल्या मातृभाषेत बोललेलो आहे सगळे ह्या पिढीतल्या, तर आपण ज्या दिसतोय त्या सगळ्या आपल्या मातृभाषेत जवळपास बोलल्या. पण पुढची भाषेची हे फार चांगली नाहीये, की मातृभाषा सोडून आता इंग्लिश किंवा हिंदीमध्ये लोकं बोलायला बोलतात. लागलेले हो. आहेत. त्यामुळे मातृभाषा अशी मरत चालली आहे का काय असं विद्वानांना वाटतंय आणि खूप काळजी काळजी घेण्यासारखं असं हे वातावरण आहे. तर आपण आपल्या मातृभाषेला वाढवायला पाहिजे, त्याचा विस्तार केला पाहिजे. भावना आपण आपल्या मातृभाषेत चांगल्या सांगू शकतो आणि ते दळणवळणाचं म्हणजे कुठे गेलं तरी आपण आपल्या मातृभाषेत बोलू छान शकतो. दिल्लीत असताना खूप मजा व्हायची, की आमची मातृभाषा मराठी आणि आम्ही येत जरी हिंदी असलं तर तिथे मोठ तिकडे ह्याला मटकीला मोठ म्हणायचे. आम्ही मटकी दे दो म्हटलं की तो म्हणायचा क्या चाहिए? मग तिथे सगळ्या धान्य बघून हा ये वाला दे दो असं म्हणायला लागायचो. तर भाषांमध्ये फरक असतो आणि त्याच्यामध्ये अशा खूप गमती-जमती होतात. म्हणजे दाल में खडा क्यों है? असं म्हटलं आपण मराठीमध्ये असं खडा खडा बोलून जातो. तर तो माणूस म्हणतो मैं कहाँ खडा हूँ? मैं तो बैठा हूँ. तर असं म्हणजे खूप गमती-जमती गमती-जमती. मातृभाषेतल्या होऊ शकतात. आता मी माझी एक मराठी भाषेवर लिहिलेली कविता आहे माझी. ती आपलं सादरीकरण करून सांगते. की सुमधुर माय मराठी माझी, हे टायटल आहे त्याचं. ही सुमधुर माय मराठी माझी, उजळते जगी भारताची कीर्ती. उमगली मराठी ओव्यांनी, मुरली मराठी प्रीतगीतांनी, गरजली मराठी पोवाड्यांनी, जगवली लढाई वाळ वाळ वावटळीतुनी. गरजली मराठी पोवाड्यांनी, जगवली लढाई वावटळीतुनी. मराठीचा परचम स्वयंभू, मराठीचा परचम स्वयंभू, मातृभाषा गौरवानी रोवूया. सदा स्वाभिमान सन्मान माय मराठीचा करूया. बाणेदार तरी सुमधुर, बाणेदार तरी सुमधुर, शब्द सुमनांची किमया. या माय मराठीची माया, ये धावत मनमाला गुंफाया. शिकूया मधुर भाषिणी मराठी, शिकूया मधुर भाषिणी मराठी, शिकवूया मनसंजीवनी मराठी. शाळा देशोदेशी बांधून मराठी, जगवूया भाषा जननी माय मराठी. शाळा देशोदेशी बांधुनी मराठी, जगवू भाषा जननी माय मराठी. दिल्लीमध्ये मराठी भाषेचं एक नूतन मराठी नावाची शाळा होती आणि तिथे मराठी बांधव आपल्या मुलांना तिथे आपली मातृभाषा शिकायला पाठवत होते. धन्यवाद. खूप छान. एखादाही खूप छान सादरीकरण, छान. आणि दिल्लीच्या गमती-जमती खरंच छान तुम्हाला अनुभव आले असतील तिथले. मराठी भाषा वर्सेस हिंदी भाषा. मग शब्दांचे शब्द अनर्थ आणि मराठी भाषेमध्ये अर्थ लावायला तेवढे कमीच असतात. एका भाषेचे अनेक अर्थ आपण लावतो शकतो. खूप गमती-जमती तुम्ही पाहिल्या असतील दिल्लीमध्ये. खूप छान. आता पुढच्या आपल्या लेखिका आहेत अलका शिंदे. आज अलका आपल्याला हसवते का काय करते पाहायचं आपल्याला. अलका. हो मॅडम. पाय बरं आहे का मॅडम? पाय हो. बरं आहे का? पाय बरं आहे का? पाय बरा आहे का अलका?
अलका आवाज क्लिअर येत नाहीये. हॅलो, आवाज क्लिअर नाहीये अलका. हॅलो अलका, आवाज क्लिअर येत नाहीये. अलका आवाज नीट येत नाहीये. तुम्ही परत जॉईन व्हा, तोपर्यंत मी दुसऱ्यांना घेते. आवाज क्लिअर येतोय का? ओके, पुढच्या आपल्या लेखिका आहेत, आपण त्यांच्यावर जाऊयात. अनुराधा बोगले. अनुराधाताई, तुम्ही काय सादर करणार आहात? माईक सुरू करा आणि चालू करा. नमस्कार. नमस्कार. आपली मराठी भाषा ही अतिशय संपन्न आणि ऐकू येतो आवाज? हो, येतोय येतोय. हॅलो. हा बोला ताई, ऐकू येतोय आवाज. मराठी भाषेचा गोडवा आणि तिची समृद्धी ऐकायची असेल तर ही कविता नक्की ऐका. कारण या कवितेमध्ये पाणी हा शब्द 26 वेळा आलाय आणि तो पण वेगवेगळ्या अर्थाने, वेगवेगळ्या प्रकारे. कसा तो आपण बघूया. नयनामध्ये येता पाणी अश्रुतयांना म्हणती. नयनामध्ये येता पाणी अश्रुतयांना म्हणती. कधी सुखाचे कधी दुःखाचे अशी त्यांची महती. चटकदार तो पदार्थ दिसता, तोंडाला या पाणी सुटे. खाता खाता ठसका लागुनी, डोळ्यात मग पाणी येते. म्हणजे हेच पाणी दोन्ही वेळा कसं येतं आपल्या, ते दाखवलं. चटकदार तो पदार्थ दिसता, तोंडाला या पाणी सुटे. खात खात ठसका लागता, डोळ्याला मग पाणी येते. धनाढ्य घरी लक्ष्मी देवी म्हणती अविरत पाणी भरते. धनाढ्य घरी लक्ष्मी देवी म्हणती अविरत भरते पाणी. ताकदीहुनी वित्त खर्चिता, डोक्यावरती जाते पाणी. पुन्हा एकदा पहा. धनाढ्य घरी लक्ष्मी येते म्हणते अविरत भरते पाणी. ताकदीहुनी वित्त खर्चिता, डोक्यावरती जाते पाणी. वळवाचे पाणी वळणावरती म्हणे, मराठी एक असे म्हण. 12 गावचे पाणी प्याले, चतुराई यातून दिसे. लाभ भासती पाणी लाथ मारुनी पाणी काढणे, लक्षण हे तर कर्तृत्वाचे. लाथ मारुनी पाणी काढणे, लक्षण हे तर कर्तृत्वाचे. मेहनतीवर पाणी पडणे, याला न व्हावे कष्ट, चीज न व्हावे कष्टाचे. मेहनतीवर पाणी पडणे, चीज न व्हावे कष्टाचे. उत्कर्ष दुजाचा म्हणजे दुसऱ्यांचा. उत्कर्ष दुजाचा मनी दासतो, पाण्याचं पाहणे गुण कोटा. पाणीदार हे नेत्र सांगती, विद्वत्तेचा गुण मोठा. शिवरायांनी कितीक वेळा शत्रूला त्या पाणी पाजले. नामो हराम करुणी आपुले, मराठमोळे पाणी दावले. इथे पण पाण्याचे 2 अर्थ आहेत. अशा रीतीनं 26 वेळा हे आलेले पाणी हा शब्द आणि त्याचा अर्थ वेगवेगळे दिलेले. खूप छान. धन्यवाद. आणि मराठी भाषेमध्येच हे सचक्य आहे. कारण एकच शब्द आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा असा वापरू शकतो आणि त्याचा उच्चारही तशा पद्धतीने होतो. खूप छान. म्हणूनच आपली मराठी भाषा ही अमृतातही पैदा जिंके असे म्हटलेले आहे. ते काय खरंच वावगं नाही आहे. खूप छान अनुराधाताई. आणि अलका, आता आवाज येत असेल तर तू घे. आवाज कट होतोय तुझा, त्यामुळे बघ कसं. आता फर्स्ट आता जा. काय होतंय असं? अलका, रेंज नाहीये का? मी आता बसलीये, जागा चेंज केली परत.
हा हा आता जिथं येतोय. नेहमी बसते तिथं बसली. हो, रेंजचा काही येत- इश्यू आहे काय माहिती. येतोय का? येतोय आवाज. ओके. हो हो. मॅम, सोलापुरी भाषा, सोलापुरी, माझं सासर सोलापूर. इकडचे सगळे लँग्वेज खूप वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या टोन मध्ये बोलले जातात. म्हणजे आपली मराठी भाषा पण त्याला टोन चेंज आहे त्यांचा. म्हणजे असे काय काय शब्द असतात. आता समजा नंदेला टोमणा मारतोय, मग नंदेला टोमणा मारताना काय म्हणणार, उपऱ्यांचं असंच असतं, आज इथं उद्या तिथं. मॅम, सुरुवातीला मला जेव्हा हा टोमणा मारला होता ना, तेव्हा मी स्वतःहून, मला काही कळलं नाही, मी त्यांनाच विचारलं, ताई उपरं म्हणजे काय हो, कोणाला म्हणतात? सगळे म्हणे आय्या, हिला माहितीच नाही. म्हणजे असं त्यांची बोलण्याची स्टाईलच वेगळी असते. मग परत म्हणणार वाईच दे ग, वाईच दे ग. हे वाईच म्हणजे काय, मला खूप दिवस समजत नव्हतं की वाईच म्हणजे काय. परत चल बिगी बिगी, चल बिगी बिगी, असं ढकलून ढकलून बिगी 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 नेणार. म्हणजे इकडची ह्यांची लँग्वेज आणि ह्यांचा बोलण्याचा टोन खूप वेगळा आहे. आणि सातारी लोक कसे, सातारी लोक अगदी साधं सिंपल बोलतात, म्हणजे अगदी साधं लँग्वेज मध्ये बोलतील, पण त्यांचा टोन इतका वाढलेला असतो की कळत नाही का तुला, बापरे, 2 मिनिटं माणूस शांत बसतो. म्हणजे असं आपला पुणेरी माणूस कसा एकदम असा सॉफ्ट बोलणार, हो ग, असं ना ग, चालेल ना ग, तसं इकडचे लोक, कळत नाही का तुला, झालं आपण बोलायचे, त्यांना कुठलाही टिकला द्यायचं नाही, अशी इकडची लँग्वेज. आणि मॅम, पुण्यात होतो ना तेव्हा आमचं स्वीटचं शॉप होतं, जे कामगार होते ना, तेव्हा त्यांचे त्या पक्षातलं डिस्कशन खूप वेगळं असायचं. भाभीजीने ये नाही दिया, नहीं ऐसा हुआ, भाभीजी कैसे है आप, पक्षात आपले मला समजत, पण माझ्या मिस्टरची भाषा मारवाडी लोकांची नव्हती तिला. मग ते मला असं माझ्या तोंडावर खूप छान बोलायचे आणि पाठीमागं म्हणायचे, हे ऐसे ही करती है, कभी देती नहीं कुछ, खाने को नहीं देती, मिराज को पैसे देती, मी माझ्या खूप भाभी बहुत अच्छी, कुछ भी बोलते, आज असं बोलायचे. म्हणजे दोन लोक कविता सादर केली बघा, आवडती. आमचा एक जण आमचा होता सरळ सोनेरी आणि बालपण होते आणि रसाळ, शाळेत पायी होतो आनंद मोठा, शाळेत जात होतो तरी आनंद, टक्क्यांचा मात्र नव्हता भरोसा, टक्क्यांचा मात्र नव्हता कधीच भरोसा. आमचाही एक जमाना होता, पुस्तकात मोरपीस, स्वप्नांची साथ, पुस्तकात असायचा मोरपीस, पण स्वप्नांची साथ, कपड्यांच्या पिशवीत होती ज्ञानाची बरसात, कपड्यांच्या पिशवीत होती ज्ञानांची बरसात. पुस्तकांना कव्हर घालणे आमच्यासाठी होता वार्षिक उत्सव, पुस्तकांना कव्हर घालणे म्हणजे आमच्यासाठी होता वार्षिक उत्सव. पुस्तक विकणे आणि जुनीच विकत घेणे यातच आनंद आम्हाला मोठा होता. पुस्तके विकायची, जुनीच विकत घ्यायची आणि आपली स्वतःची विकायची, यात आम्हाला आनंद खूप मोठा होता. आमचाही एक जमाना होता. सायकलच्या दांडीवर मित्रांची साथ होती. सरांचा मार ना कसली मनात भीती होती, सरांचा मार कितीही खाल्ला तरी मनात कसलीच भीती नव्हती. बिना चप्पलचा क्रिकेट तरी आनंद अपार होता, बिना चप्पलचा क्रिकेट खेळायचो तरी आनंद अपार होता. पॉकेट मनी नव्हता पण गरजाच थोड्याफार होत्या. जरी पॉकेट मनी नव्हत्या तरी गरजा आमच्या थोड्याफारच होत्या. आमचाही एक जमाना होता. आईबाबांचं प्रेम होतं शब्दाविना व्यक्त. आईबाबांचं प्रेम कसं होतं, शब्दाविना व्यक्त. आय लव्ह यू नाही, आय लव्ह यू वगैरे कोण म्हणत नाही, पण भावना मात्र सत्य होत्या. आजही तीच स्वप्ने डोळ्यात सजतात, भूतकाळाच्या आठवणी मात्र हृदयात रुजतात. आजही तीच स्वप्ने डोळ्यात सजतात, भूतकाळाच्या आठवणी मात्र हृदयात रुजतात. भाजी भाकरी कालवणाचा एकच डब्बा होता.
न्याहारीचा डब्बा न्यारा असतो आम्हाला माहीतच नव्हतं. वा वा वा. न्याहारीचा डब्बा न्यारा असतो आम्हाला माहीतच नव्हता. आठवणींची ही शिदोरी, आठवणींची ही शिदोरी आजही जिव्हाळा मनात. आठवणींची ही शिदोरी पण आजही जिव्हाळा मनात. आनंदाने जगतो पण जमाना मात्र आनंदाने पण जमाना मात्राच खरा होता. जमाना होता, आमचाही एक जमाना होता. धन्यवाद. खूप छान अलका, खूप छान. थोडासा आवाज कट होता पण छान कविता तुझी ऐकू आली. हो हो, कविता छान झाली, समजली आम्हाला, खूप छान. आमचाही एक जमाना होता. खरंच तो जमाना म्हणजे अगदा आता आठवणीत राहिलेला आहे आत्ताचा जमाना. आणि आपणही आता अभिमानाने म्हणू शकतो की आमचाही तो जमाना होता. त्यावेळी सगळं कसं छान होतं, सगळं कसं साधं होतं, सिम्पल होतं, पण त्यातच आनंद होता. खरंच खूप छान, खूप छान कविता. पुढच्या आपल्या लेखिका आहेत प्राची कुलकर्णी. आई वडिलांचं प्रेम होतं ते. बरोबर. ओके, थँक्यू. थँक्यू. प्राची, माईक सुरू करा. प्राची, माईक सुरू करा. माईक सुरू करा प्राची. हॅलो, माईक सुरू करा प्राची, त्याशिवाय आवाज ऐकू येणार नाहीये. हो हो हो, आता चालू, आता केलं हो चालू. हो, ओके. आता येतोय का आवाज? हो 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 मॅडम, खूप दिवसांनी अटेंड केलं. मला तब्येत बरी नव्हती माझी. हो हो, तुम्ही नसता आता. हो ना. तर आज हो 28 फेब्रुवारी महाराष्ट्र दिन आणि आजचं म्हणजे स्वराज्याच्या जनक आहेत शिवाजी महाराज, त्यांचा आज प्रित्यर्थ मी आज कविता सादर करत आहे. तर महाराष्ट्र माझा स्वराज्याची गाथा. मराठी माझी मायबोली, ओवाळी शब्दांची आरती. मराठी माझी मायबोली, ओवाळी शब्दांची आरती. भावनांच्या भगव्या झेंड्यात दडलेली स्वराज्याची कीर्ती. भावनांच्या भगव्या झेंड्यात दडलेली स्वराज्याची कीर्ती. संत वाणीच्या सुवासाने दरवळलेले अक्षर फुल. संत वाणीच्या सुवासाने दरवळलेले अक्षर फुल. ज्ञानदेव तुकारामांनी घडवला संस्काराचा मूलस्तंभ अनमोल. ज्ञानदेव तुकारामांनी घडवला संस्काराचा मूलस्तंभ अनमोल. रायगडाच्या शिखरावर गरजला सिंहासारखा स्वर. रायगडाच्या शिखरावर गरजला सिंहासारखा स्वर. छत्रपती शिवाजी महाराजांनी पेटवला स्वाभिमानाचा ज्वाजल्य ज्वर. छत्रपती शिवाजी महाराजांनी पेटवला स्वाभिमानाचा ज्वाजल्य ज्वर. मावळ्यांच्या मुठीत होती विजयी वज्राची धार. मावळ्यांच्या मुठीत होती विजयी वज्राची धार. स्वराज्याच्या स्वप्नासाठी अर्पिला जीव अपार. स्वराज्याच्या स्वप्नासाठी अर्पिला जीव अपार. महाराष्ट्र भूमी ही शौर्याची पावन गाथा. महाराष्ट्र भूमी ही शौर्याची पावन गाथा. शब्दात धडधडते अजूनी पराक्रमाची व्यथा. शब्दात धडधडते अजूनी पराक्रमाची व्यथा. मराठी ही केवळ भाषा नव्हे, ती संस्कृतीची शान. मराठी ही केवळ भाषा नव्हे, ती संस्कृतीची शान. आईच्या कुशीतल्या अंगाईत दडलेलं जीवन गाण. आईच्या कुशीतल्या अंगाईत दडलेलं जीवन गाण. राजभाषा दिनी करू या अभिमानाची ज्योत प्रज्वलित. राज्यभाषा दिनी करू या अभिमानाची ज्योत प्रज्वलित. स्वराज्याच्या स्मृतींनी हो अंतकरण शुद्ध उज्ज्वलित. स्वराज्याच्या स्मृतींनी हो अंतकरण शुद्ध उज्ज्वलित. मराठीचा मान उंचावू ठेवू परंपरेची लाज. मराठीचा मान उंचावू ठेवू परंपरेची लाज. शिव स्वराज्याच्या प्रेरणेने घडवू नवा महाराष्ट्र आज. शिव स्वराज्याच्या प्रेरणेने घडवू नवा महाराष्ट्र आज. थँक्यू. खूप छान प्राची, छानच कविता, सुंदर सादरीकरण, छान. हो थँक्यू. असंच कार्यक्रमामध्ये भाग घेत राहा. हो आता एक छोटासा माझा एक छोटासा लेख मी सादर करते. सर्वांचं झालेलं आहे. माझं झाल्यानंतर मग वैदेही आपल्याला भारूड ऐकवतील.
तर मैत्रिणींनो, मी आहे कोल्हापूरची. त्यामुळे कोल्हापुरी भाषेचं वैशिष्ट्य किंवा कोल्हापूरची भाषा नेमकी का आणि ती तशी का आहे याबद्दलचा हा माझाच लेख आहे. मी खूप गेल्या वर्षी लिहिला होता. तोच लेख मी थोडक्यात इथं तुमच्यापुढे सादर करते. तर महाराष्ट्रातील कोल्हापूर भागात बोलली जाणारी भाषा ही मराठीची एक बोलीभाषा आहे. तर या बोलीत लय काढून बोलण्याची लकब आहे. भाषेत रांगडेपणा व शिव्यांचा सर्रास वापर इथे आढळतो. कोल्हापूरच्या भाषेचे आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे येथील स्त्रियांची भाषा. इथे बघा, स्त्रिया जातो येतो पुरुषासारखं बोलत आहेत, म्हणजे महिलांसारखं बोलत नाही आहेत ते. याच्यामागे कारण काय आहे? तर व्याकरण व्यवस्थेत लिंग वचनाबद्दलचा एक मोठा फरक इथं स्त्रियांच्या भाषेत आहे. येतो, जातो, करतो, आलो अशा पुरुषवाचक क्रियापदात मुली व स्त्रिया बोलताना दिसतात. एकाच वेळी भरड, रांगडी पुरुषवाचक बोलीरूपाने त्या सामाजिक सांस्कृतिक वेगळेपण प्राप्त झाले. काय मर्दिनी असा उच्चार केवळ या परिसरातच स्त्रियांच्या तोंडी ऐकायला मिळतो. तसेच कवा आलासा म्हणजे केव्हा आला, येतायसा म्हणजे येणार का, जातायसा म्हणजे जाणार का, असे गेलासा म्हणजे गेला का तुम्ही, जे पुण्यात आपण बोलतो तसं गेलासा, अशा अनेक शब्दात उच्चारात स्वाभाविक गोडवा आजही तिथे टिकून आहे. इथे असणारे लोकजीवन आणि शेती संस्कृती यामुळे कोल्हापूरची भाषा ही अशी बनलेली आहे. यायला लागतंय, नाही म्हणायचं नाही. म्हणजे आग्रहानं जेव्हा आपण एकाला बोलवतो तेव्हा ते यायला लागतंच तुम्हाला. त्यामुळे नाही म्हणायचं नाही, असं या भाषेतील आपलेपणा, माणुसकी आणि प्रेमवजा धमकी अशी दिली जाते. हाच या भाषेतील आपलेपणा आणि माणुसकी अजूनही टिकवून आहे. कोल्हापुरात कुठेही जा तुम्ही, तो व्यक्ती आपलेपणाने तुमची चौकशी करतो. इव्हन तुम्ही रिक्षात जरी बसला स्टँडवर तरीसुद्धा तो रिक्षेवाला तुम्हाला आपुलकीने विचारणार. तो तुमचा गैरफायदा कधीच घेणार नाही की तुम्ही पुण्याहून आलात की मुंबईहून आलात म्हणून जास्त भाडं पण तो घेणार नाही, की तुम्हाला फसवणारसुद्धा नाही. पण तो आपुलकीने चौकशी मात्र करणार. अस्सल रांगडी भाषेमध्ये तो आपुलकीने चौकशी करणार. काय कोणीकडचं पाहुणं, म्हणजे तुम्ही कुठून आला, असं तो विचारतोच. यात आपण गावंढळ आहोत किंवा शिक्षित नाही आहोत हा अपराधी भाव त्यांच्यात कधीच नसतो, आजही नाही येतो. कारण कोल्हापूरचा माणूस जसा आतून आहे तसाच तो बाहेरून देखील वागतो. लळा लावणारी रांगडी अस्सल कोल्हापुरी भाषा. जगात भारी आम्ही कोल्हापुरी हा केवळ स्लोगन नाही, तर त्याचं वैशिष्ट्यही सुद्धा तशीच आहेत. मदतीला धावून येणारी, एखाद्या पर्यटकाने पत्ता विचारला तर स्वतःहून पुढे घेऊन जाणारी स्वाभिमानसं याच कोल्हापुरात आहेत. कोल्हापुरी भाषेवर प्रचलित भाषिकांना अनेक धक्के बसतात. शिस्तात हा शब्द वापरही याच प्रकारचा. शिस्तात म्हणजे आरामात घ्या, थोडंसं घाई नका करू, असं म्हणजे शिस्तात. तर याच प्रकारचा. तसेच नववधू वरांचे म्हणजे लग्नासाठी जे कपडे खरेदी करायला जातो तर इथे कसं बोललं जातं बघा, वधूवरांचे कपडे खरेदीसाठी मुलाचे कपडे काढायचे आहेत, मुलाचे कपडे काढायचे आहेत, मुलीचे कपडे काढायचे आहेत, खरेदीला जायचं नाही, तर असं बोललं जातं. तर कोल्हापुरात वापरला जाणारा हा अस्सल रांगडी भाषा म्हणावं किंवा एक त्यांची ही तशी बोलीभाषा आहे. आता यात नकार किंवा तिरस्कार, जवळीकता, निकटता व आत्मीयता हा शब्द प्रत्येकाच्या शब्दातून व्यक्त केला जातो. कोल्हापूर परिसरातील तरुणांचा भाषेचा एक वेगळाच बाज आहे. काय भावा, म्हणजे मित्र पहिला भेटला की तो पहिलं विचारतो काय भावा. फोन केला तर हॅलो म्हणत नाहीत ते, तर काय भावा किंवा बोल भावा असंच विचारलं जातं. नाद नाही करायचा. काटाकीर, खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी अशी अनेक बेधडक शब्द इथल्या तरुणांच्या तोंडी हमखास असतात. शंकर पाटील, महादेव मोरे, नामदेव हटकर यांच्या साहित्यात सीमाभाग व कोल्हापूर परिसराची भाषा आहे. त्यांच्या साहित्यामध्ये ही भाषा आढळून येते. 1980 नंतर मात्र लेखक राजन गवस, आनंद पाटील, कृष्णा खोत, किरण गुरव, अशोक पाटील, रफिक सुरद यांच्या लेखनातून या भाषेचा अत्यंत लक्षणीय आणि वेधक आविष्कार झाला. आप्पासाहेब खोत यांनी त्यांच्या कथाकथनामधून कोल्हापुरी भाषा बोली महाराष्ट्रावर पोचवली. अशी ही आमची कोणाला आवडो ना आवडो अशी बेधडक भाषा आम्हा कोल्हापूरकरांना अतिशय प्रिय आहे आणि तो आमचा अभिमानही देखील आहे, कारण ती आमची बोलीभाषा आहे. म्हणूनच आम्ही कोल्हापूरकर म्हणतो, आमचा नाद करायचा नाही, आमचा नाद करायचा नाही. धन्यवाद.
आम्हाला तर तुमचाच नाद लागलाय. हॅलो, छान. हा, बोला ना. आपण ह्या मायबोलीची आपण ह्या मायबोलीची सगळी लेकरं सध्या तरी मॅडमचाच नाद लागला आपल्याला. धन्यवाद. ह्या माझ्यातली मी ग्रुपवरती आपण असं हक्काने खजिना कायम लुटत असतो, तर तो समृद्ध करणं हे आपलं कर्तव्य आहे पुढेही. आणि आपलं इथे कर्तव्य आहे की हा. प्रमाण भाषेचं भान राखत ते मिळालेला अभिजात दर्जा जो आहे तो जास्तीत जास्त वाढवत आपल्या पुढच्या पिढीलाही वारसा जपायला प्रेरित करणं. आणि किती वेगवेगळे जिल्हे, जाती, पोटजाती असल्या तरी आपल्या भाषेची गोडीची देवाणघेवाण आनंद देत घेत एकवाक्यता ठेवणं हे फार महत्वाचं आहे. आणि आपल्या माझ्यातली मी सारख्या मंचामुळे हे उद्देश खरोखरी पार पडतात. नक्कीच. तीनही उद्देश म्हणजे खजिना लुटणं, समृद्ध करत राहणं, प्रमाण भाषेचं भान राखणं, तिचं वारसा जपणं आणि एकवाक्यता ठेवणं. बरोबर. म्हणजे ह्या मंचामुळे आपल्या खरंच सगळ्यांना खूप आजही खूप आनंद मिळाला. आजचाही कार्यक्रम सुंदर झाला. मनापासून धन्यवाद मी मेहताजी. खरोखरी आभारी आहे सगळ्यांचे. तुमचे पण आभार. आणि मला म्हणजे माझ्या मैत्रिणी म्हणतात, आता पुण्यात येऊन मी जवळजवळ 28-30 वर्ष झाली, तर मैत्रिणी कोल्हापूरच्या म्हणतात काय म्हणे तू अगदी पुणेरी झालीस, भाषाच बदलली तुझी. आता म्हणलं तर जिथं राहते तिथं भाषा तशी बोलणं भागच आहे. पण विसरलेली नाही मी भाषा. माझी शेवटी ती मातृभाषा आहे. त्या भाषेमुळेच आणि किंवा त्या गावातला कोल्हापूरचं जन्म, तिथल्या मातीतलाच गुण माझ्यात आलेला आहे. असंख्य अभिनेते, कलाकार, लेखक, लेखिका, साहित्यिक कोल्हापुरात जन्माला आलेत. कलाकारांची नगरी अशी आमची कोल्हापूर करवीर नगरी. खूप छान. मेहता मॅडम, मनापासून धन्यवाद. आणि आता आपण वैदेही यांचं एक भारूड ऐकूयात आणि कार्यक्रमाची आपण सांगता करूया. वैदेही. माईक सुरू करा. प्रयत्न करायला किती आवाज लागतो मला माहित नाही, पण हे कोल्हापूरची भाषा म्हणजे भारीच हो. एकदम लय भारी. टांगा पलटी घोडं फारा म्हणत तसं. खरं तर माझं सगळं आयुष्य मुंबईत गेलं आणि सासर माझं कोकणातलं शिपोशी. आठले आम्ही शिपोशीच आहे. पण मला ह्या ना प्रमाण भाषेपेक्षा ह्या सगळ्या बोली भाषांचे जो गोडवा आहे ना मला फार आवडतो. आणि म्हणून मला वाटलं की आज एक पण बोली भाषेवर बोलतोय तर ते भारू म्हणावं. मी प्रयत्न करते मला जेवढा आठवता येता चालेल तेवढा मी त्याच्यावरती. आता जसं म्हणाला सांगितलं जाईल ना की तसं ते कोल्हापूर सांगली हो हो भाषेचा त्या आपल्याला दिसतो त्या भारुडावरती प्रभाव आहे. चालेल. मला किती जमते आपण बघूया. सॉरी. आज ना मी 3 तास क्लास घेऊन आले. आवाज एकदम हे झालाय. पण लेट्स सी जर दमदार येतो का नाही बघू आपण. हा हा. दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, यो दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, यो नवरा नको ग बाई, अगं यो नवरा नको ग बाई, न मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, यो दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. असं होय का ग? मोडकच घर आन तुटकच छप्पर. असं होय. पर राहायला घर हाय नव, पर राहायला जागाच नाही, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. राहायला घर नाही म्हणतीस होय, पण मग घालायला कापड तरी हायते का? कुठलं म्हण फाटकीच फाटकीच साडी अन तुटकीच चोळी. अगो मग शिवून घे की. पर शिवाया धागाच नाही, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, यो नवरा नको ग बाई, अगं यो दादला नको ग बाई, न मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. घर भी नाही, घर भी नाही आणि कापड भी नाही,
आणि मग खायला तरी मिळतं का नाही पाठभर? अहो कुठलं म्हण कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी अति बी गोड लागतंय की, पण त्यावर त्यालाची धारच नाही. मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, अवय नवरा नको ग बाई, अयो दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. आता हा दादला म्हणजे खरोखरचा दादला नव्हे मंडळी, हा दादला म्हणजे हा संसार नको. या संसारात असणाऱ्या सगळ्या कटकटी, हा सगळा प्रपंच, आपल्या न संपणाऱ्या, कधीही न संपणाऱ्या गरजा, त्या गरजा जर नसतील, जर संसारच नसेल तर मग ह्या पूर्ण करायचं काही प्रयोजन राहणार नाही ना. हे एकनाथांचं भारुड आहे. आणि मग एकनाथांच्या भारुडातली जी स्त्री आहे ती शेवटी काय म्हणते की हा संसार नको, म्हणजे हे सगळ्या बाकीच्या गोष्टी नको. आणि जेव्हा तुला उपरती होईल की ह्या संसारातल्या गरजा जर संपल्या, त्या कधी संपतील? ज्यावेळेला आपण परमेश्वराच्या चरणाशी लीन होऊ तेव्हा. मग तेव्हा ती म्हणते एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले. अगं पण कुठं? त्या भगवंताच्या पायाशी. एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, आणि त्यो रस येथे नाही. मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, यो नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. कुंडली गवरदे हरी विठ्ठल श्री राम पंढरीनाथ महाराज की जय. खूप छान वैदी, खूपच मस्त. आवाज पण जमला, खूप छान, मस्तच, खूप सुंदर. खूप छान. हो ना. हो, खूपच मस्त, खूप छान हा कार्यक्रम पार पडला. मलाही मी लास्ट भेट घेऊ ना. खूप छान. सर्व सख्यांनी आपलं खूप छान साहित्य सादरीकरण केलं, खूप छान. आणि वैदिकीचं भारुड छान, भारुडाने आपल्या कार्यक्रमाची सांगता होते. आज आपण सगळ्या मैत्रिणी लिहितो आहोत, एवढं बोलतो आहोत, जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे, ज्यांच्यामुळे आपण आज सुरक्षित आहोत. आपल्या सगळ्या मैत्रिणी भगिनी आपल्या सुरक्षित आहेत. तोच आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विसरून चालणार नाही आहे. त्यांना माझ्याकडून, आपल्या सर्वांकडून, माझ्यातली मी करून मानाचा मुजरा शिवाजी राजांना. धन्यवाद. हा कार्यक्रम संपला आणि व्हिडिओ मी टाकते नक्कीच. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद सर्वांचे.